चला तर मंडळी, आज मी बनवणार आहे मंचुरियन। कोबी आणलेली आहे, चांगली धुवून घेतली आहे मी। अर्धा किलो कोबी आणलेली, बारीक चिरून घेतली आहे मस्त। त्याच्यामध्ये आता मी घातलं धुतलेलं कोथिंबीर चिरून घेतली, ती घातली याच्यामध्ये। लाल मिरची पावडर टाकते, 2 चम्मच टाकली आहे। मिरची पावडर टाकली आहे, काळा मिरा पावडर 2 चम्मच, तुम्हाला जसं हवी तशी तेवढी टाकू शकता। आणि मी मैदा घेतलेला आहे, 2.5 ते 3 कप मैदा घेणार आहे मी। आणि कॉर्नफ्लोअर पावडर घेतलेली आहे, ते पावणा कप घ्यायचं आहे, अर्धा पावणा कप घ्यायचं आहे। ते आपल्याकडे नसेल तर कच्चे पोहे मिक्सरला लावून त्याची पावडर करून घ्यायची, त्याने कडक होतं, मस्त कुरकुरीत असे बनतात। आणि हा घातलेला आहे मी कलर, तुम्हाला पाहिजे तर घालू शकता, नाही तर स्किप करू शकता। आणि याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला मीठ वगैरे, सगळं मी घातलेलं आहे। आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। थोडं 1 कप पाणी घेतलेलं आहे मी, थोडं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच घालायचं आहे, थोडं 1 कप खूप होणार आहे याच्यासाठी आपल्याला पाणी। तर मी आता हे चांगलं मळून घेणार आहे आणि मग आपण याचे मंचुरियन हे पाहू शकता तुम्ही कसं हे मिक्स करून घेतलं आहे मी। आणि हे बॅटर तयार झालेलं आहे मंचुरियनचं, पाहू शकता तुम्ही। हेच एवढंच थिकनेस ठेवायचं आहे, पातळ आणि घट्ट काही करायचं नाही, हे बरोबर आहे मिश्रण आपलं। तर याला आपण थोडा वेळ रेस्टसाठी ठेवून देऊया, 5-10 मिनटं, जास्त वेळ ठेवायची गरज नाही आहे। आणि मी तेल ठेवलेलं गरम झालं आहे, तेल पाहू शकता, तुम्हाला चेक करायचं तर थोडंसं त्याच्यामध्ये एक छोटंसं मंचुरियन घालून चेक करू शकता तेल। आता आपलं तेल गरम झालेलं आहे आणि जास्त 10-12 असे करून आपल्याला टाकायचे आणि आपल्याला हे मंचुरियन फ्राय करून घ्यायचे। याच्यामध्ये तुम्ही ज्या तुम्हाला भाज्या हव्या त्या घालू शकतात, गाजर वगैरे घालू शकतात। गाजर तुम्हाला ज्या पण भाज्या, जास्त तर भाज्या याच्यात घालू शकत नाही मंचुरियनमध्ये, कोबी, कांदा, गाजर असंच घालतात। तर कोण कॅप्सिकम पण टाकतं, तेही घातलं तर चालेल, खूप छान अशी टेस्ट लागते। आणि असे आपल्याला ह्या प्रकारे आपल्याला सगळे मंचुरियन फ्राय करून घ्यायचे आहेत। पाहू शकता किती कुरकुरीत मस्त असे मंचुरियन आपले तयार झालेले आहेत, जास्त नाही घालायचे। सो असे आपल्याला सगळे मंचुरियन फ्राय करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मंचुरियन आपले फ्राय होत आलेत। हे शेवटचं उरलेलं आहे बॅटर, आता मी हे सगळं घालणार आहे एकत्र। ह्याच्यामध्ये 12-15 बसतील, जेवढे बसणार मी तेवढे घालणार आणि फ्राय करून घेणार आहे मस्त। हे शेवटचं पीठ आहे। आणि अशाच प्रकारे आपले मंचुरियन मस्त असे कुरकुरीत रेडी झालेत। मुलं पण खुश, कोबीची भाजी खायला कंटाळा करतात, मंचुरियन म्हटलं की एकदम यम्मी मजा। अशा प्रकारे भाज्या तर असे मुलं खात नाहीत, मग हे असं काही बनवून घातलं तर असे ह्याच पद्धतीने भाज्या पण मुलाच्या पोटात जातात। सो मस्त असे मंचुरियन घरगुती मंचुरियन बनवू शकता। आणि तुम्ही पाहू शकता मंचुरियन आपले सगळे रेडी आहेत, सगळे आता काढून घ्यायचे आणि गॅस बंद करायचं आहे आपल्याला। चटणी वगैरे आपली तयार झालेली आहे, कोबी आपण बारीक चिरून घेतलेली आहे, सर्व करायची आणि मस्त असं खायला घ्यायचं। सो पाहू शकता तुम्ही, हे सगळे मंचुरियन मी फ्राय करून घेतले, खूप छान आणि टेस्टी। ह्याच्यामध्ये मंचुरियनमध्ये मी अजिनोमोटो नाही घातलं आहे, तुम्हाला जसं घालायचं तर घालू शकता, नाही तर नाही टाकलं तरी चालतो। आणि पाहू शकता आपले मंचुरियन तयार आहेत। चटणी मी घरीच बनवलेली, याच्या अगोदर मी व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता माझ्या अकाउंटला। सो थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय।